नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। काल निफ्टी 24,633ला फ्लॅट ओपन झाली आणि 24,621चा लो देऊन 24,705चा हाय दिला। त्यानंतर निफ्टीने पुन्हा डाऊन मूव्ह घेत 24,584चा लो बनवला। साधारण 11:15च्या सुमारास पुन्हा अपसाईड मूव्ह करत 24,690-89 हिट केले। त्यानंतर स्लोली डाऊन साईड मूव्ह करत 24,619ला क्लोज झाली। एकंदरीत निफ्टीने पुन्हा नॅरो रेंजमध्येच साईडवेज मूव्ह घेतलेली आहे। आपल्या ॲनालिसिसप्रमाणे 24,620 ब्रेक झाला, परंतु 24,584वरून पुन्हा अप मूव्ह करत अपसाईडला मूव्ह झालेली आहे, त्यामुळे चांगला ट्रेड होऊ शकला नाही। आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये निफ्टीने एक चॅनल फॉर्म केला आहे आणि जोपर्यंत हा चॅनल ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टी साईडवेज मूव्ह करत राहील। तसेच 24,680 आणि 24,560 या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। जर निफ्टीने 24,680 ब्रेक केले तर पहिले टार्गेट 24,660 आणि 24,850 हे दुसरे टार्गेट होऊ शकते। तसेच डाऊनसाईड मूव्ह जर कंटिन्यू झाली तर 24,490 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि जर तो ब्रेक झाला तर निफ्टी पुन्हा 24,370पर्यंत जाण्याची शक्यता आहे। 2 दिवस निफ्टीने साईडवेज मूव्ह करत ठिकाठिकी केलेला आहे। आज निफ्टीने रेंज ब्रेक केली तरच चांगला ट्रेड होऊ शकेल। ट्रेड करताना प्राइस ॲक्शननुसार आणि काळजीपूर्वक करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।